वाईन कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशकात 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुला फेस्टचं आयोजन करण्यात आलं. आशियातील अग्रगण्य संगीत महोत्सव सुला फेस्टनं सर्वोत्तम कलाकार आणि रसिकांना एकत्र आणलं. पहिल्याच दिवशी जबरदस्त संगीताची मेजवानी इथल्या रसिकांना अनुभवायला मिळाली. या संगीत महोत्सवात देशातल्या सर्वोत्तम कलाकारांनी आपल्या धमाकेदार सादरीकरणानं उपस्थितांना थक्क करून टाकलं. सुला फेस्टच्या पहिल्या दिवशी जवळपास 5,000हून जास्त रसिकांनी भेट दिलेली आहे. आम्हालाही फार आनंद होतोय 5 वर्षांनी सुला फेस्ट नाशिकला परत करताना. कोविडमध्ये बंद झाला होता, काही कारणांनी मध्ये झाला नाही. यावर्षी आणि गेल्या 1-2 वर्षांपासून नाशिककरांची आणि बऱ्याच लोकांची एक डिमांड होती की सुला फेस्ट झाला पाहिजे आणि यावर्षी आम्ही तो करतोय. बरीच वैशिष्ट्य आहेत या सुला फेस्टची. वातावरण तुम्ही बघताय, लोक एन्जॉय करतायत आणि वेगळे बार आहेत, तिकडे फूडचे स्टॉल आहेत. 10 दिवसापूर्वीच तिकीट विक्री संपली होती, कारण आपण इव्हेंट यावर्षी थोडा छोटा करतोय. त्यानिमित्ताने सगळ्यांना इकडे स्वतःची स्पेस मिळेल आणि चांगले एन्जॉय करू शकतील. 2019 में आया था, उसके बाद 5 साल के बाद ये सुला फेस्ट लगा है. बहुत एक्साइटेड हूँ, तो बहुत एक्साइटमेंट ज़्यादा थी हमने और इसलिए हम लोग आए नासिक में और नासिक में हर साल आना चाहते. इसके बाद भी सुला फेस्ट होना चाहिए. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.